अंजी घे खा खा खा. विहंगम दृश्य आहे इकडचं. याला कोप म्हणतात आणि बारक्याला कुचड. गायची धार काढण्याचं काम चालू आहे. आमच्या सासूबाईने खूप सारा चंदन बटवा लावलेला आहे. आमची आत्ती भाकर करत बसली. थोडीशी परस बाग लावलेली आहे इथं. पाया पडते. काय करायचं, व्हिडिओ काढते तुमचा. फडक्यात भाकरी. शुभम पण आलेला आहे बरोबर आमच्या. उडीद पेरलं ह्या पट्टीमध्ये. इथं पावसाची गरज आहे, तिथं पाऊस पडत नाही. किती खोल आहे हे बघा. हे आमचं शेत आहे. किती छान डाळिंब आलेली आहे. इथे एक विहीर आहे आणि रखवालदार मागे. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या गावातून. तर काल आम्ही आलेलो आहोत आमच्या गावी आणि मी आता इथं शेतामध्ये आलेली आहे. गायची धार काढण्याचं काम चालू आहे. दोघं हिला असं धरावं लागतंय. हा 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 बरोबर आहे. हे बघा, एक गाय किती लिटर देते दूध? 10 लिटर. चांगलं आहे ना. एक म्हैस आहे ना. हे बघा इथं गाई म्हशी. ही पण जर्सी गायच आहे ना. ही वेगळी जात आहे वाटते हिची. आणि जर्सी गाय इकडे आहे. सॉरी, देशी गाय इकडे आहे आपली. किती सुंदर दिसत आहे देशी गाय. चला, पाया पडू दिलं तर पाया पडते, नाहीतर नाही. मग पाया पडू का? अहो नाही, ती पण घाबरायला लागली. नको. हा कशी चारायला चपाती नाही आणली. अरे भीती वाटली. तिला आणायला पाहिजे होतं काहीतरी खायला. नाव काय ठेवलं बाळा? काहीच नाही. तिला म्हणायचं ना गंगा काहीतरी. गंगा कावेरी. अंजी घे खा खा खा. खा खा खा. चपात दिली खायला. आता हात लावू दिला गायने. माशा अंगावर बसतात तिच्या. छान छान छान. निवांत बसलेली आहे गाई. बस आता खा निवांत. आमचं शेत ना त्या तिथे आहे समोर. आता तिकडे कदाचित थोड्या वेळानं जाऊ, कारण फोंडेजी बाहेर गेलेले आहेत आणि मागून सगळा असा डोंगर दिसत आहे. मोठा डोंगर आहे. हा, तिकडे वरती जायचं. चल. हा हे बघा, इकडून डोंगर खूप सुंदर दिसतो. वरती आलेला आहोत आम्ही. एक छोटीशी टेकडी आहे आणि इथं आलेला आहोत. हे बघा, समोरचं दृश्य खूप सुंदर दिसत आहे. हे बघा, वा भाई वा वा वा. डोंगराच्या खाली सगळ्या लोकांचे शेत आहेत आणि इथून बघा शेताचं दृश्य दाखवतो तुम्हाला. विहंगम दृश्य आहे इकडचं आमच्या गावचं. डोंगराच्या खाली लोकांच्या, आमच्या पाहुण्यांच्या शेती आहेत, नातेवाईकाच्या शेती आहेत. आणि याला काय म्हणतात रे बाळा? कोप. हा, याला कोप म्हणतात आणि बारक्याला कुचड. बुचड. अच्छा. कोप आणि तिकडची बुचड आहे है ना. आणि समोर आहे आमचं शेत, आमचा मळा. थोड्या वेळ जाऊ तिकडे. हा हा, डीपीच्या माग आहे ते आहे ना. मका लावली वाटतं ना बाळा? शेंगा लावल्यात काय? होय, छान छान. काका आले की आपण जाऊ. चल आपण आता इकडून जाऊ. इकडून आहे का रस्ता? चलो. शुभम माझ्या बरोबर बाबा. शुभमनी काल एवढी मदत केली ना, आणि आता पण लेकरू मला सगळं शेत दाखवत आहे. गावाकडची पोरं खरंच हुशार असतात, त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं. आता आम्ही दुसऱ्या काकूच्या घरी जातो, म्हणजे आमच्या सासूबाईच्या घरी. आणि शुभमच्या आजीच्या घरी चाललो. हे बघा, ही बाबूळ ठिकठिकाणी बाबळीची झाडं तशी. हिची तर जास्तच आहेत. लेकरू काटा मोडते. कोंबड्यांना पण सोडलेलं आहे आता. इथे एक सासूबाई राहतात आमच्या. चला, त्यांच्या पण शेळ्या आहेत एवढ्या. अंजी झाला का खाऊन पिऊन? झाला झाला. घाबरू नको घाबरू नको. उठली लगेच. ही बोकड. हे बोकड आहे, हे बघ मार्क बोकड.
तुला मारेल मारेल. अरे 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 किती 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 मस्ती याच्या अंगामध्ये. आ आ आ अरे शिंग शिंग मारायला कसं बघताय. आणि ही एक शेळी ना. शेळ्या मेंढ्या जनावर शेती खूप आवडते मला. हा आवडते. मेंढर बेंढर आवडतात. हा आवडतात आवडतंय. तुम्ही बाहेर स्वयंपाक करताय चुलीवरती. लाईट गेली. होय हे केलं ना त्याच्यामुळेच आर पडला भाकरीला. हा 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 आता म्हणलं हे बघा म्हणून म्हणलं करावं. आमच्या आत्ते चुलीवर स्वयंपाक करत आहेत आज. छान वाटतं ना चुलीवर पण. चूल ही बाजरीच्या भाकरी. छान आहे एकदम सुंदर दृश्य आहे. आमची आत्ती भाकरी करत बसली आणि मी त्यांच्यावर गप्पा मारत बसले. गप्पा मारत्या हा चांगलं लागतं चवीला. लागते. हा चला मागे काय आहे सगोडा. मागे फुलाची झाडं आहेत. हा बघूयात चला. वा भाई वा असं सुंदर वातावरण आहे बघा. टॉयलेट बाथरूम मागच्या साईडला आहे घराच्या. थोडीशी परस बाग लावलेली आहे इथं. मिरचीची रोपं आहेत. सीताफळाचं झाड आहे. बाप रे बाप ही छान बाग आली की. हे बघ ह्याची भाजी आहे ना बाळ. ही चंदन बटवाय ना. चंदन बटवायची. हा मी घेऊन जाते आता जाताना थोडीशी. ओ भाई आणि इथं वांग्याची रोपं आलेली आहेत. छान छान. इथं मेंढ्यांचं खत टाकलेलं आहे. मेंढ्यांच्या लेंड्या आहेत शेळ्यांच्या लेंड्या. कुठं आंबा आहे. हा इथं 2 आंब्याची झाड आहेत. हो ही लिंबूच झाड आहे. सीताफळ आंबा आहे मोठा आहे काय. हा छान की. हो चिंच झाड पण किती मोठं आलंय. बाप रे बाप छान मोठं आलं की. हे बघा इकडे मिरचीची रोपं किती आहेत. म्हणजे इथे एक मिनी शेत तयार केलंय ना बाळा. थांबा बाळा. हे बघ मिनी शेत मिरच्या. हा हा म्हणजे घराच्या मागेच एवढं सगळं केलेलं आहे. परसबाग केलेली आहे. आणि मोठ्या शेतात तर अजून भरपूर होतं धान्य वगैरे. हा पपईचं झाड पण आहे इथं वरती. छान. आमच्या सासूबाईचा सगोडा परसबाग छोटीशी खूप सुंदर आहे. पण मी आता चंदन बटव्याची भाजी तोडून घेऊन जात आहे पुण्याला. हे बघा आमच्या सासूबाईने खूप सारे चंदन बटवा लावलेला आहे. आणि ऑर्गॅनिक भाजी आहे ही. आता आपल्या इथं विकायला मिळते म्हणा मार्केटमध्ये. भाजी मार्केटमध्ये थंडीमध्ये मिळते जास्त. पण ती पण असं औषध फवारणी केलेली असते. पण ही भाजी ऑर्गॅनिक आहे. आणि आमच्या सासूबाईने ना मेंढ्यांचा शेणखत टाकलेला आहे. छान वाटते. सगळी तोडून घेते मी आता. हे बघा कवळी भाजी आहे ही. आता फोंडे जे आलेले आहेत. बरं आहे. तुमचं कसं आहे. आमचं ठीक आहे बघा. चांगलंय. फोंडेजी चुलता. हा फोंडेजींच्या मोठे चुलतेत. मधले हा मधले चुलतेत. आणि ते मोठेत ना. अण्णा मोठे. दादा मोठा. अच्छा हा सिक्वेन्स वाईज. हा 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 बरोबर आहे. तशीच बनवल्यात. सगळ्यात लहान तिकट शेवटी. मोठा मधला परत हा अशी घर बनवली. पण तशी जलमले. तशीच आहे खरंच आहे. चांगलंय चांगलंय. व्यवस्थित आहे का नाही. हा छान आहे छान आहे. तुमची पण स्वच्छता आहे टापटीप आहे चांगली. इकडं किचन आहे. बाहेर चूल मांडली आणि इकडं गॅस. हा वाव बघा आमच्या सासूबाईने किती छान मांडणी केलेली आहे भांड्यांची. छान छान. आता फक्त प्लास्टर राहिलंय. हा आता भाऊजी करेल. हा हे बघा देवघर पण किती सुंदर आहे. छान आहे छान आहे. इकडे ना जरा डीम लाईट आहे. लाईटच नाही ना का आली. आत्ता आली तरी पण प्रकाश कमीच आहे. नाही छान आहे छान आहे. इकडे एक खोली आहे. 4 खोल्या आहेत ना. हा चांगलं आहे. आणि शुभम बसलेला आहे खुर्चीवर निवांत.
छान आहे. फ्रीज पण आणून ठेवलंय का? फ्रीज आणि पहिलाच आहे. अरे वा, छान की. फ्रीज आहे, तिजोरी आहे. हा, चांगलंय चांगलंय, सगळं संसार. हा चांगले. आणि मेन म्हणजे मला तुमची स्वच्छता आवडली. टापटीपणा चांगलंय. येऊ का अण्णा? पाया पडते. असू दे कशा. तुमच्या पाया पडते. चला येऊ का? चला. चंदन बटव्याची नाही, चाकवत नको, चंदन बटवा. चंदन. हा, तिकडं आमटीची भाजी म्हणते. हा, आमटीची भाजी, चंदन बटाची भाजी घेतलेली. तिकडं चंदन बटावा म्हणते. हा, चला येऊ का? शेतात जाऊन येते वरती. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि आता आम्ही शेताकडे चाललेलो आहोत. गावाकडचं जेवण स्वादिष्टच लागतं, खूप टेस्ट लागतं जेवण. इकडच्या ना पाण्यामध्येच टेस्ट आहे, चव आहे पाण्यामध्येच. हा हो, राजगिरा किती आलाय, बाप रे बाप. हा हा, नेतो जाताना नेते. हा, छान आलाय राजगिरा. मग काय वाटतं ना? मागल्या 8 दिवसात येत होते ना. हा 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 हा. अहो, तिकडं असला नाही येत राजगिरा, तो लाल कलरचा, लाल माठ, तो वेगळा येतो. काय करायचं? व्हिडिओ काढते तुमचा. फोटो काढला. हा हा, मेंढर आलेले पुढून. आता ही मेंढर उभा राहा इकडे, तुझं ही करायचं. मेंढरांची ही काढली वाटते ना फर. ही केस काढली वाटते मेंढरांची, भुंडा झालेत मेंढर. तिथे येतो उभा राहा. ती जाऊ बाय तुझी. होय. तिथे येतो उभा राहा काठी. हे बघा, मेंढर राखणदार करणारे. हे बघा, अशी पाण्याची बाटली न त्या ह्याच्यात पाणी, भाकरी, फडक्यात भाकरी. अडकल घ्यायचं. हा, पहिलं आपलं हाय तसं काय करायचं. हा. नाही, चांगलंय. छान छान. होय, नाही चांगले ना. इकडे शेंगा पेरल्यात समोर या पट्टीमध्ये. त्यांनी शेरडांना शिवरी पिली. होय, बाबाजीने. बघा हे बघा, हे अलीकडचे आपल्या शेंगा. हा, ही शेंगाची पट्टी पूर्ण. ही बाबळे आपल्या तिथपर्यंत शेंगा आहे. ही बावळे मेंढर खातात ना. चांगलंय की. किती छान दृश्य आहे. इथे मिरची लावायची वाटतं ना. चांगलंय. आणि त्या तिकडे विहीर आहे आमची. हा ना. अच्छा. हा डीपी आहे. शुभम पण आलेला आहे बरोबर आमच्या. ऊन खूप लागतंय बाबा, उन्हाळ्यासारखं ऊन लागतंय. आणि उन्हाळ्यात काय अवस्था असेल. 8च्या नंतर बाहेरच नाही. हे बघा, शेंगा पेरलेत ह्या पट्टीमध्ये. छान आहे. हा हा हा, अच्छा. उडीद आहे. अच्छा. हे का पात्राची भाजी. उडीद पेरलंय. उडीद पेरलंय ह्या पट्टीमध्ये. बाळू. हा, बाळू फुंडे. अच्छा, त्यांचं पड्यालचा ती पक्का फुंडे. अच्छा, बाप रे बाप. अशाच मी सगळ्यांची लागूनच शेत. खाली जायचं बागत. हा, त्यांची नवनाची बाग. अच्छा, कशाची बाग आहे. डाळिंबीची. हा, हा, चांगलं आहे शेंगा. पाणी नाही. पाऊस नाहीये. जिथं पावसाची गरज आहे तिथं पाऊस पडत नाही. तुमच्यासारखा पाऊस झाला. हा, पुण्यात रोज पाऊस आहे. मग तरी काय. समोर विहीर आहे आमची, तिकडे चाललो होतो आम्ही. हा, मग तरी काय. पावसाचं असंच आहे बाळा. हा, बंदर आहे ना. समोर बंदर आहे. इथून जायचं आहे खाली. हा हा, असं वाटतं जंगलातून चाललोय. हा, सावलीत छान वाटतं. इथं कुणाची मका आहे की. ही जवारी वाटतं. सचिन फोंडे. हा, बघा
विहीर आलेली आहे आमची. आणि ह्या बोरीला बोरं खूप लागतात. जानेवारीतच लागतात, डिसेंबर जानेवारीमध्ये. हा बघा कोळी कोळी बोरं आलेली आहेत. छान गोड लागतात इकडचे बोरं. हे बघा बोर, लहान लहान बोर आलेले आहेत, कोळी कोळी हिरवी. आणि ही आहे आमची विहीर. बाळा जाशील पुढं. हा हे बघा विहीर. बापरे किती खोल आहे. मग तरी काय हो, तरी पण झरे बघा की विहिरीला. हे बघा झरा खाली रे. म्हणून जिवंत राहिले ना, आतापर्यंत काय राहत नव्हतं. वरती एक मोटर आहे आणि खाली पाण्यात एक मोटर आहे विहिरीमध्ये. असं आहे चित्र. खूप सुंदर विहीर आहे, मोठी मोठी. हे बघा या पट्टीमध्ये डाळिंबाची बाग लावलेली आहे. ही लहान डाळिंबाची रोपं आहेत आणि तिकडे मोठी डाळिंब आलेली आहे. हे बघा मस्त वाटतं चित्र हे बघायला, दृश्य बघायला. हे इकडं पण अशी एक पूर्ण पट्टीच आहे डाळिंबीची. आणि हे बघा ठिबक सिंचन केलेलं आहे डाळिंबीसाठी. हे बघा ही मोठी झालेली डाळिंबीची झाडं आहेत आणि छान सुंदर अशी डाळिंब पण आलेली आहे. किती छान डाळिंब आलेली आहे. अजून लहान आहे, कवळी आहे. आणि तिकडची ना डाळिंब अशी चांगली मोठी मोठी लाल बुंज आहे. म्हणजे सांगोल्याची डाळिंब प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. खूप सुंदर आहे डाळिंबीची बाग. हे बघा हे आमचं शेत आहे. बाजरी लावलेली आहे पूर्ण पट्ट्यामध्ये. म्हणजे तिकडून बाजरी आहे ती त्या रोड पर्यंत आहे ना. बारके पक्षी ना, हे बघा पक्षी खातात. बसलंय बसलंय. जाऊ दे, हा खाऊ दे त्यांनी तर कधी खायचं. लय गेल्या वर्षी हो ना. हा खातात पक्षी. कवळे आले दाणे. छान आहे शेत. हा 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 हे बघा छान आली बाजरी. बापरे भयंकर गरमी आहे इथं, भयंकर ऊन आहे. पुण्याच्या अपोजिट वातावरण आहे इथं. इकडं मका लावलेली. अच्छा चांगली आली मका पण. अच्छा हे बाबाच आहे. ती मधला अन्नाच आहे. हा 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 तू ग देणार घे. मला ती मधली पट्टी तेवढी माहित आहे. तुमचं ती आमची आहे ती. खात घातल्यामुळे तेवढं हा ते सगळ्यात मोठं आहे. खात चांगला आली बाजरी ती. खात घातले. हा 5,000 आणि 5 टोल्या खात घातलाय. बापरे 5,500 25,000. मग तरी काय पाणी फरत नाही म्हणून हे बघ हे केली. हा काय करणार मग. याला उभं 1 तासभर सोडायचे, पिचकाऱ्या मारले की येते. हा बरोबर आहे. जनावरांना खायला होतं ना एवढं. किती छान आलेली आहे मका. इथून रोड पर्यंत मकाच आहे. बघा जिकडे बघेल तिकडे हिरवळ दिसत आहे. मका बाजरी बाजरी. मक्काला पाणी लय लागते म्हणून पाणी लागते. हा हा अच्छा. मग ही वैरण जनावरांना तर घालायची. हा बरोबर आहे. इथे एक होल मारलेला आहे. होल म्हणजे बोरवेल खोदलेली आहे. 800 फूट घेतलाय. 800 फूट. बापरे बाप. हे बघा तिथं कुठंतरी मोर असणार आहे. मोर ओरडण्याचा आवाज येत आहे. लांडोर आहे तुम्हाला कसं. हा इथे एक जुनी विहीर होती ना काकू कुठेतरी. हा तिकडे होती. गाडी जाताना तुला हा हे नळ पण आहे का. अरे वा प्यायचं का पाणी हे. हा पिते पिते. शेवाळ जास्त झाले. नॅचरल पाणी पितोय आम्ही. छान आहे चवदार पाणी मस्त. आपल्या वरच्या सारखं पाणी. हा छान आहे. पाणी सोडून देते ते शाळेने जाताना येताना. गाबडी सोडून बी जाते. चालूच ठेवून जाते ते. मग ह्याला काय तर कुंपण करावं लागेल तुम्हाला. करायचं आता पाणी प्यायचं कसं अडवायचं. ते पण हाय लेकरांनी पण नळ बंद करून जायला पाहिजे. आणि त्या सुब्रावला पाणी नाही येऊन घेतलं. ती एक तांबी आणि एक ती आहे एवढं वाटतं. कढई भरून आणि ती एक वाटतं. कळशी दिली तर नेत नाही माझं येते. काय माणसाला त्या
कळशी दिली होती फोडून टाकली. नको मला म्हणलं फेकून दिली कळशी. आता पाणी पिल्यानंतर चांगलं वाटायला लागलं, नाहीतर खूप गरम झालं. चला आता आम्ही घरी चाललेलो आहोत. आता घरी जाऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. त्या डोंगरामध्ये महादेवाचं मंदिर आहे, हे बघा समोरच्या डोंगरामध्ये ना. हा तिथं महादेवाचं मंदिर आहे. अच्छा, शेतकरी सुधारले तर बंगले बांधायला अच्छा. चला मी आता मोठ्या तिकडे चाललेली आहे. त्यांना आणलेला खाऊ देते आणि नंतर मंदिराकडे निघतो. आणि तिथून तसंच बघा मी सोलापूरला निघतो माझ्या आईकडे. खूप गरम होते बापरे, उन्हाळ्यात काय अवस्था होत असेल, हाल होत असेल अक्षरशः. इथं कोंबड्याचा खुरडा, मस्त लहान लहान पिल्ली आहेत, चू 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 करतात सारखे. चला बापरे. आणि अत्तीच्या उमऱ्या झाडाला ना खूप छान उमरं लागलेली आहेत. हे बघा लाल लाल, काही हिरवी आहेत उमरं. आणि तर झाडाच्या सावलीला आलं ना बरं वाटतं थोडंसं. बघा हे आमचं घर, आमच्या घराचा तो कौलाचा थोडाच तुकडा तुटलेला आहे. आणि हे आहे अत्तीचं घर. क्या हे कर सकते, आमच्या घराकडे बघू वाटत नाही, एवढी अवस्था खराब झालेली आहे आमच्या घराची. अत्ती अत्ती जेवा जेवा. जेवले मी. बापरे जेवण चालू आहे यांचं. हा उशीर केला, उशीर केला. हा जेवले. हे बघा खाऊ आणलंय तुम्हाला, खाऊ. हा मग आणावं लागतं ना, आता म्हातारपणी बारीकच असते की माणूस. नाही नाही जेवले मी, जेवले जेवले नाही जेवले. चला सगळ्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. घाम बघा सगळ्या चेहऱ्यावरती घाम, पाठीत घाम, भयंकर त्रास होते बसल्या गरमीचा. फोंडेजीने गाडी इकडेच आणलेली आहे, बरं झालं गाडी आणली. सावली आणून लावली गाडी. अच्छा धन्यवाद आपका. चिल्लर पार्टी आलेली आहे इथं. हा ये ये. तुझं नाव काय बाळा, तुझं नाव काय? माधुरी नवनाथ फोंडे. तुझं? दिव्यांगी सतीश अर्चना फोंडे. आईचं पण नाव सांगितलंय ना बरोबर. तुझं बाळा? संतोष संतोष संजय फोंडे. तुझं बाळा? गौरी. गौरीची छोटी चिमणी आहे बघा, किती सुंदर आहेत पोरं. छान 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 छान. शाळेला जातं की नाही? होय होय. अंधारामुळे यांचे चेहरे दिसत नाही, आता छान दिसले बघा, किती छान लाईन थांबलेली आहेत. पुण्याला येता का पुण्याला फिरायला? हा त्यांना कुरकुरे दे फोंडेजी. ही दोघं वाटून घेतली. हा ही दोघी. शुभम पण आला. परे हा भैया घे. हा मी तेच म्हणते, ही बहीण भाऊ आहेत, ही दोघे बहीण आहेत. इथंच वाटलं इथंच खावा. दोनच कुरकुरे. काय करायचं. आता आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये चाललेलो आहोत आणि शुभम पण येतो आमच्या बरोबर. गाय, खिल्लारी गाय. हे बाबा गाडी खूप हलती फोंडेजींची. रस्ता तसं गाडी हलते. रस्ता माळरानाचा रस्ता आहे, त्या समोरच्या डोंगरात मंदिर आहे. पक्षी येत नसते. पांदीचा रस्ता असा आहे. शेतकरी. हा तुम्हाला सगळं माहिती, शेतकरी. माती कुठे काढली, लिंबू टाकली. इथे एक विहीर आहे. फोंडेजी इथं पोहायला शिकलेले आहेत. हा जुनी विहीर आहे इथं. अच्छा सागर फोंडेची बाग आहे. छान आहे. इकडं मका आहे, किती छान वाटतंय. थोडं घर आहे सागर फोंड्याचं. अच्छा इकडं आहे का? हा इकडे राहायला आपली. हा हा हा. हे बघा चारही बाजूने शेती आहे पाणी आहे, ह्यांनी खोल घेतलं आणि समोर डोंगर आहे. पाण्यामुळं इकडे आहे का? अच्छा हे सागर फोंड्याचं घर आहे. जनावर हा चांगलं आहे की. हे बाबा डोंगराच्या जवळ आलेलो आहोत आम्ही. ती सर्जराव दादा. त्याचा कुठे काय. हे बघा मेंढरा इकडे आलेत, शेळ्या मेंढ्या इथं आलेत डोंगरावरती चरायला. हे काकू आहे. हा इकडे आमच्या काकू आहेत. हा इकडे आले. वर का आला मग राहायला. होय शेळ्या मेंढ्या सोडल्यात. शेवंता काकू इथं आहे, हा मंगला काकू तिथं आहे. अच्छा तिकडे चहा प्यायला या म्हणजे उन्हाचं कुठं चहा प्यायचं.
मंदिराला जाऊन येतो आधी महादेवा तुम्ही आहे की हे बघा मेंढ्या चरतायत आणि रखवालदार मागे आहेत. हा बंगला आमच्या चुलत दिराचा आहे. हे बघा किती सुंदर बंगला बांधलेला आहे. आणि हा मागच्या साईडने दिसत आहे. फ्रंट साईडचं वेगळं सीन आहे. छान दिसत आहे. हा छान बांधलंय. आपली इथे पहिलाच हा हा छान बंगलाय म्हणजे आपल्या फोंडे फॅमिलीत. फोंडे आता हळूहळू सुधारायला लागले. सुंदर डोंगर आहे समोरचा. झूम करून दाखवते. हा हे बघा खूप सुंदर आहे. तळ्यावरून जाऊ दे. हो ना. असा रस्ता आहे सगळा. इथं तळ आहे खाली. मग तळ्याला पाणीच नाही ना. आल्याशिवाय पाऊस कुठला ग? पाऊस पडला तर पाणी येते. अच्छा पावसाशिवाय काय तुला हा हा पाऊस असल्याशिवाय काहीच या नाही. तळ भरलं का नाही हा हा आपल्या हिरीत असा पाईपावनी पाणी पडतं. हा थोडस पाणी आहे दिसतंय तळ्यात. तळ नाही भरलं हा, मग तरी काय. पडतंय अच्छा थोडंसं. हा थोडस आहे पाणी. तेव्हा आणि किती घनदाट झाडी आहे या रस्त्याला. जंगल झालं जंगल.